मित्रांनो, बघा हे सोयाबीन आपण हिवाळी सोयाबीन लावलेलं होतं गव्हाबरोबर. आपण रुची 1001 हे वाण लावलेलं होतं. बघा याची वाढ अशा प्रकारे झालेली आहे आणि यावर पांढरी माशीचा प्रादुर्भाव आलेला आहे. शेतकरी मित्रांनो, आपण बियाणासाठी रुची 1001 याची या वाणाची निवड केली, कारण की यावर्षी आपल्याला त्यानेच चांगलं उत्पन्न मिळालेलं होतं. म्हणून शेतकरी मित्रांनो, आपण रुची 1001 या वाणाची निवड करून आपण पेरणी केली आहे. बघा शेतकरी मित्रांनो, वाढसुद्धा यावर्षी थंडी खूप असल्यामुळे याची वाढ होऊन नाही राहिली. चुरडा आलेला आहे थोडाफार, तरी पण शेतकरी मित्रांनो, आपल्याला बियाणा पुरते होईल तेवढे झाले तरी भरपूर आहे. आणि व्हेरायटी एकदम चांगली आहे शेतकरी मित्रांनो. एक फवारणी झालेली आहे आणि एकदम असा उत्कृष्ट अशी आलेली आहे. एकच फवारणी झालेली आहे. आता उद्याला वगैरे दुसरी फवारणी होऊन जाईल. कशी वाटते शेतकरी मित्रांनो, कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि प्रत्येक शेतकऱ्यांनी थोडं ना थोडं बियाणासाठी पेरायला पाहिजे, कारण की बियाणाचे भाव आता गगनाला मिळालेले आहे. त्यामुळे आपल्याला बियाणं घेणे परवडत नाही, कारण की आपलं सोयाबीन हे 40 रुपये किलोच्या वर जात नाही किंवा 50 रुपये किलो जास्तीत जास्त. आणि आपण घेताना आपल्याला 100 रुपये किलोने घ्यावे लागतात. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, प्रत्येकाने लावायला पाहिजे. एकदम असं छान आलेलं आहे सोयाबीन. आता सध्या ढगाळ वातावरण असल्यामुळे सोयाबीनला पोषक वातावरण आहे, त्यामुळे यामध्ये चांगली वाढ होत आहे. थोडं थोडं आपल्या गुडघ्या एवढ्यात जरी आलं तरी भरपूर उत्पन्न होतं. आपला बियाणं पुरतं होतं आणि बियाणाचे पैसे वाचतात आपले. प्रत्येक शेतकऱ्यांनी 20-25 किलोसुद्धा लावलं तरी त्यांच्या 4-5 एकराची सोय निघून जाते. फक्त याला पाणी देणे आणि 2-4 फवारण्या करणे. आणि फवारणीमध्ये यामध्ये मोनोसिल वापरलं तर आपल्या या चुरडा निघून जातो. त्यामुळे आपलं पीक अजून जोमाने वाढतं आणि उत्कृष्ट असं पीक येतं. आता हे बघा, यामध्ये थोडाफार तण उगवलेला आहे, कचरा. हा आपण तणनाशकाच्या सहाय्याने काढून टाकायचा आणि आपलं सोयाबीन पीक असं आलेलं आहे. ज्या कुणाला पाहिजे असेल त्यांनी कमेंटमध्ये नक्की सांगा. आपण पार्सल सुविधाने त्या शेतकऱ्यांना पाठवून देऊ. नाहीतर आपला होनसा गाव, त्या गावला या, तालुका वणी, जिल्हा यवतमाळ. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.